दोन भावाची युती मुंबईमध्ये झाली, त्यानंतर त्यांची नाशिकला पहिली सभा झाली. निवडणुकीचा काळ आहे, आधी उत्सुकतेपोटी आणि कार्यकर्त्यांवर असलेल्या दबावापोटी ही झालेली गर्दी होती. परंतु त्या गर्दीचं रूपांतर मतदानात होईल असं समजण्याचं कोणतंही कारण नाहीये. राजसाहेबांच्या यापूर्वी सुद्धा यापेक्षाही मोठ्या सभा झालेल्या आहेत, पण त्याचं मतामध्ये कधीही रूपांतर झालं नव्हतं. म्हणून त्या सभेकडं एक मनोरंजन म्हणून पाहणं एवढंच काहीतरी नाशिककरांनी केलंय. आज उद्धव ठाकरे संभाजीनगरमध्ये सुद्धा सभा घेणार आहे. मुख्य टार्गेट तुम्हीच आहे, तुमचे पोस्टर्स पण लावले आहेत ग्राउंडवर काही व्यंगात्मक करून. उद्धव साहेबांची सभा ही मजबुरी म्हणून त्यांना घ्यावी लागते. तुम्ही आता जाऊन बघा, जे पूर्ण ग्राउंड होतं त्याला अर्ध कसं करता येईल, स्टेज पुढे मागे कसं सरकवता येईल, हे सगळे जादूचे प्रयोग त्या ठिकाणी केलेत. आणि महत्व त्या सभेचं असं आहे की आता त्या सभेमध्ये आमचे कार्टून दाखवण्यापर्यंत त्यांना पुढे जावं लागलं. म्हणून आम्ही तरी आमचं ते मोठे पण समजतो की आमची गरज सुद्धा त्यांना तिथं आता सभेच्या ठिकाणी पडते. एकेकाळी विचार देणारी ती सभा त्या ठिकाणी शिवसेना प्रमुखाची व्हायची. आज तिथं टोमण्यांची सभा होणार आहे आणि अवघे 20 ते 25 मिनिटाच्या वर तिथं भाषण होणार नाही हे ठरलेलं आहे. त्या सभेमध्ये एकनाथ शिंदे हे मेन टार्गेट असणार आहेत, कारण की त्यांची गेलेली खुर्चीची जी नाराजगी आहे, जो त्रास आहे, तो आताही त्यांना जाणवतोय. त्यामुळे त्यांच्यावर टीका करतील. ज्या संभाजीनगरचं यांनी वाटोळं केलं त्या प्रश्नावरही बोलतील. ज्यांच्याकडून पैसे टक्केवारी ज्यांनी घेतली तेच लोक आता पाण्यासाठी तिथं भाषण करतील. आणि म्हणून त्या सभेचा बार हा फुसका राहणार आहे. बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. भाजप नेते अण्णामलाई मुंबईत प्रचार करताना बोलले. काय होतं, हे साऊथचे लोक किंवा इतर महाराष्ट्र सोडून इतरचे येणारे जे लोक आहेत ना, हे स्वतःला स्टार समजतात आणि अशा टाईपचे वक्तव्य करतात. खरं तर भाजपने त्या जे काही नेते येतात प्रचाराला त्यांना सांगितलं पाहिजे काही समजून. उगाच आता वादाची ठिणगी टाकली का नाही त्यांनी, त्याच्या मनात असेल नसेल परंतु त्याला वाटलं, त्यांनी बोलून गेला. म्हणून भाजपने सुद्धा प्रचारक जे आणतात किंवा स्टार प्रचारक जे त्यांचे आहेत त्यांना पूर्वी थोडंसं ब्रीफिंग केलेलं बरं राहील. नवी मुंबई महापालिकेत प्रशासक असताना एकनाथ शिंदेंनी ठेवी पळवल्या. शिंदेचे लोक खूप भ्रष्टाचार करत आहेत, त्यामुळे शिंदेचं पद जाईल आणि त्यांना तुरुंगात जावं लागेल असं भाजप नेते गणेश नाईक म्हणतात. गणेश नाईकचं आता वय झालेलं आहे. वारंवार सांगून सुद्धा त्यांना कळत नाही. काही बुद्धिभ्रष्ट झालेली त्या माणसाची. प्रशासक असताना आम्ही ठेवी पळवल्या. कुठं पळवल्या, काय केलं त्याचं? यांची जी एक हाती सत्ता होती ना, त्याला जी काही आता ओहोटी लागलेली आहे, त्यामुळे त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांमुळे तुम्ही सत्तेत बसला हे विसरू नका ना. कशाला तोंड उघडायला होता? ते एकनाथ शिंदे साहेब ते सहन करतील तोपर्यंत करतील. नसता त्यांनी आमच्यासारख्याला जर सांगितलं तर आम्ही तुम्हाला सडेतोड उत्तर सुद्धा देऊ शकतो. म्हणून आता वरिष्ठ नेते जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी अशा गोष्टीची दखल घेतली पाहिजे. त्यांना बोलता येतं, आम्हाला बोलता येत नाही. मग उत्तराला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली तर मग त्याचा परिणाम हा चांगला होत नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं. बदलापूरच्या लैंगिक प्रकरणातला एक आरोपी आहे तुषार आपटे, याला भाजपने स्वीकृत नगरसेवक केले. अत्यंत दुर्दैवी, अत्यंत किळसवानं. ज्यांनी छोट्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले त्यातला जर आरोपीला आपण स्वीकृत सदस्य करत असाल तर याला कोणीही मान्यता देणार नाही. ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली पाहिजे होती. अशा पद्धतीने राजकारण करणं हे गैर आहे. लोकांच्या भावनाचा तो अनादर आहे आणि लोक त्याच्यामुळे संतापतील जरूर. म्हणून असे निर्णय घेताना पक्षांनी
हे सगळ्या लोकांची पार्श्वभूमी ही पाहिली पाहिजे होती. अंबरनाथमध्ये तुम्ही भाजपची खेळी उलटवली आणि ठिकाणी भाजप असं करतं, तुम्ही काँग्रेसचे 10 नगरसेवक फोडून सत्ता स्थापन केली. शिंदेंनी विशेष लक्ष घातलं होतं तिथे. विशेष लक्ष नाहीये, तिथं सत्ता पहिल्यापासून शिवसेनेची राहिलेली आहे आणि ती सत्ता कायम करण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आता कुणाला वाटतं आमची सत्ता यावी, असं प्रत्येक ठिकाणी होत नसतं ना. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या मुळात श्रीकांत शिंदे साहेबांनी तो गड राखला, एवढं मात्र निश्चित आहे. भाजपनं अनेक ठिकाणी मुंबईत अमराठी उमेदवार उभे केले आणि त्यांना पाडण्यासाठी शिवसेना म्हणजे तुम्ही हालचाली पडद्यामागून करताय असा एक आरोप होतो तुमचा. असं काही नाही. आम्ही जेव्हा युती करतो तेव्हा युती करतो आणि अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे, एकनाथ शिंदे साहेब जेव्हा एखादी गोष्ट करतात ती उघडपणे करतात. लपून पुन्हा पाठीमध्ये खंजीर खुपसणं हे आम्ही कधी ना केलंय ना करणार. म्हणून एकनाथ शिंदे साहेब असे घाणेरडं राजकारण कधी करत नाहीत. एका गुन्ह्यामध्ये ठाण्यातल्या फडणवीस आणि एकनाथ शिंदेना गोवण्याचा प्रयत्न महासंचालक पांडे तत्कालीन यांनी केला होता असा अहवाल आता पोलिसांनीच दिलेला आहे. पांडे हा मुळामध्ये क्रिमिनल माइंडेड होता. त्याचं कामच ते होतं. काही काळ या पदावर राहायचं, देवेंद्र फडणवीस असेल एकनाथ शिंदे साहेब असेल यांना प्रकरणात गोवायचं आणि जशी जशी रिटायरमेंट जवळ येईल त्या टायमाला राजीनामा देऊन पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय व्हायचं, हे त्याचं स्वप्न होतं. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे सगळं उठाठेव केली होती. आता अहवाल आलेला आहे. आता पुन्हा पांडेवर आता कारवाई करण्याचे आता संकेत मुख्यमंत्री जरूर देतील आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा केली जाईल. एक इंटरेस्टिंग प्रश्न होता की ठाण्यातील 1000 एकर वनजमीन आहे, ती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका विकास काळात देऊन टाकली आणि असा आरोप आता भाजपच नेते गणेश नाईक करतात. आता बावनकुळेंनी जमीन दिली, कशी दिली, काय दिली आणि त्याच्यावर जर आरोप गणेश नाईक स्वतः करतायत तर प्रकरण कदाचित गंभीर असेल आणि मुख्यमंत्री त्याची दखल जरूर घेतील. एक असदुद्दीन ओवैसीचं वाक्य आहे, एक दिवस या देशात हिजाब घालणारी महिला पीएम सुद्धा बनेल. आम्ही महिला जर पीएम बनली ती कोणत्या जाती धर्माची, आम्ही याला महत्व देत नाही. आमच्याकडं आदिवासी भगिनी राष्ट्रपती झालेली आहे. आमच्याकडे सरदारजी बांधव राष्ट्रपती झालेले आहेत. अब्दुल कलाम हे सुद्धा राष्ट्रपती झालेत. म्हणून जातीवर आधारित पदं निर्माण नसतात तर ती क्वालिटीवर आधारित असतात. डॉक्टर अब्दुल कलामांचं नाव आजही आदबीने घेतलं जातं, त्यांना एक रिस्पेक्ट दिला जातो. जयलसिंगला एक रिस्पेक्ट आहे, राष्ट्रपती मुर्मूला एक वेगळा रिस्पेक्ट आहे. म्हणून हे जे काही पदं असतात त्या पदावर जो काही विराजमान होतो त्याला जातीचा लवलेश नसावा, तो भारतीय आहे हेच महत्वाचं. एक राज ठाकरेंचं विधान आहे, नाशिकच्या तपोवनातील झाडं छाटायच्या आधी सत्ताधाऱ्यांनी पक्षातील लोक कार्यकर्ते छाटली आणि आता बाहेरून लोक आणून सत्ता राबवत आहे, गाजवत आहे. भाजपची त्यांची अंतर्गत खेळी आहे. भाजपमध्ये काय निर्णय घ्यायचा हा त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे. काही छाटले, काही आले, त्याच पद्धतीने मनसेमध्ये बी झालेलं आहे, उभटामध्ये बी होत आहे. म्हणून इतरांकडे नाव ठेवण्यापेक्षा, इतर पक्षावर नाव ठेवण्यापेक्षा आपल्या पक्षाचं सुद्धा काय छाटाछाट चालू आहे त्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आकाशवाणी चौकातलं जे बॅरिकेड काढले गेलेलं आहे त्याची मागणी गेल्या 3-4 वर्षापासून स्थानिक लोक करत होते. जवळपास त्या ठिकाणचा असलेला व्यापार थंडावला होता, लोकांची येणे जाण्याची अडचण होती आणि लोकांना जे काही अडचणीचं ठरतं त्यावर निर्णय घेणे कधी हिताचं असतं. काल थोडा वेळापुरती ती ट्रॅफिक अडली हे निश्चित आहे, परंतु आज ती रेग्युलर झालेली आहे आणि त्याच्यामुळं बॅरिकेड काढल्यामुळं काय अडचण निर्माण होईल असं मला वाटत नाही. म्हणून आम्ही घेतलेला निर्णय तो योग्य आहे. दोन भाऊ एकत्र आल्यामुळे मुख्यमंत्र्यांची पोटदुखी होते असं आदित्य ठाकरे म्हणतात. दोन भाऊ एकत्र आल्यामुळे पोटदुखी व्हायचं काय कारण आहे? काय चमत्कार घडणार आहे? उबाटाची ही मजबुरी आहे ते राजसाहेबांना बरोबर घेण्याची.
काँग्रेस त्यांच्याबरोबर नाही, राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर नाही, जे छोटे मोठे 5-25 पक्ष विधानसभेच्या टायमाला त्यांनी जवळ केले होते ते त्यातला एकही नाही. म्हणून ते मजबुरीमध्ये झालेली युतीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काहीही परिणाम होणार नाही. आपण पाहिलं असेल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं काय हालत झाली. 322 ठिकाणी नगराध्यक्षाच्या निवडणूक होत्या, 8 का 9 ठिकाणी आले. म्हणून त्यांचा आता सफाया पूर्णपणे झालेला आहे. म्हणून पोट दुखायचा वगैरे काही विषय येत नाही. अखेरचा प्रश्न विचारतो, त्या रश्मी शुक्लाने जो अहवाल दिला पुण्यातून काढायला एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना, त्यावर संजय राऊत साहेबांचं असं म्हणणं आहे, रश्मी शुक्ला या RSSच्या कार्यकर्त्या आहेत, ते भाजपचं काम करतात, त्यांच्या अहवालावर विश्वास ठेवता येणार नाही. आता रश्मी शुक्लाने जो अहवाल दिलेला आहे त्यावर संजय राऊतने असं भाष्य करणं चुकीचं आहे. एक पदाधिकारी, मोठ्या पदावर असलेले पदाधिकारी दिलेला तो अहवाल आहे. परंतु संजय राऊत त्याला RSSचा कार्यकर्ता म्हणेल, उद्या पाकिस्तानचा हेर म्हणतील, परवा डोनाल्ड ट्रम्पचा हस्तक म्हणतील. असे विधानं करून उगाच तरी चर्चा दुसरीकडे भरकटवणं हे संजय राऊतचा धंदा आहे. लक्ष्मी शुक्ला अहवाल में आया है कि उद्धव ठाकरे जब मुख्यमंत्री थे उस समय जो है देवेंद्र फडणवीस और एकनाथ शिंदे साहब को फंसाने की कोशिश की गई थी. देखिए, उद्धव ठाकरे साहब की जब सत्ता थी उन्होंने जानबूझ के अपने आदमी को कैसा फंसाना चाहिए, ये जो सत्य के आड़ आ रहे थे देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, इनको अगर जेल में डाल दिया तो कुछ अपनी सत्ता बचेगी, ऐसा उनका ख्याल था. आपने देखा होगा नारायण राणे को खाना खाते वक्त थाली पे से उठा के भी उनको अटक की गई थी. तो ये क्रूर नीति उद्धव ठाकरे ने अपनाना शुरू कर दी और उसका नतीजा ये हुआ कि उनकी सत्ता गई. हिजाब वाली महिला एक दिन PM बनेगी, आवेश बनने दो, क्या बात है, लेकिन उसको जात का रंग मत दो. मुस्लिम महिला बनी तो हमको कोई सी दुखी होने वाली बात नहीं. क्वालिटी होगी, देश के लिए कुछ करने की चाहत होगी तो बने तो कोई फर्क नहीं पड़ता. आज आपने देखा होगा हर किस्म, हर जात का आदमी ये देश का राष्ट्रपति तक बना है. जैल सिंह देख लीजिए आप मनमोहन, ये अपना कोई भी जो राष्ट्रपति बना है वो हर एक जात का बना है. आज आदिवासी है, ये राष्ट्रपति है. इसके अब्दुल कलाम ये भी राष्ट्रपति थे, उनको एक सम्मान दिया गया है और लोगों ने ऐसा कभी देखा नहीं है राष्ट्रपति कौन से जात का है. तो वो अपना नागरिक है और अच्छी तरह से काम करता है, तो बने तो हमें कोई उसमें ऐतराज नहीं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.